तर नमस्कार मंडळी, आता आपण आपल्या शेळ्यांसाठी आपल्याला तुतीची लागवड करायची आहे। त्यासाठी आपण तुतीच्या काड्या घेऊन आलेलो आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील की पूर्ण हे भरून आपण काड्या घेऊन आलेलो आहे। तर या काड्या आपण काय केल्यात की ज्यांचं तुतीचा फार्म होतं त्यांच्या ठिकाणी आपण ह्या काड्यांची कटिंग करून आणली आहे। ह्या काड्या आपण 2 दिवस पाण्यामध्ये भिजायला ठेवल्यात की जेणेकरून ह्यांचा जो डोळा आहे तो पूर्णपणे फुगला जाईल आणि त्याची लागवड करताना म्हणजे त्याची उगवण क्षमता जास्त वाढली जाईल। जसे आपण आपल्या ऊसाची लागवड करताना जसा त्याचा डोळा फुगलेला हे बघतो, तर ह्याची पण लागवड करताना आपण तेच करतोय। जशी ऊसाची 3 डोळा लागवड पद्धत आहे तशीच आपण ह्या ठिकाणी पण वापरणार आहे। तुम्हाला इथं दिसत असेल की आपण ह्या काठ्या ज्या आहेत ह्या 3 डोळ्याच्या ह्याच्यावरती कापलेल्या आहेत। काही छोट्या मोठ्या दिसत असतील, पण यांचे 1, 2 आणि ते 3 असे 3 डोळे असणारे सगळे आपण स्टिक आपण कट केलेले आहेत आणि या सगळ्या स्टिक आता आपण ह्या ठिकाणी लागवड करणार आहे। आता सध्या उन्हाळा चालू असल्यामुळे आपण ह्या ठिकाणी मिरच्यांची लागवड केली होती, तर मिरच्या आपण एका साईडने लावल्यात। मिरच्या निघून जातील आणि तुती तोपर्यंत मोठे होईल, त्यासाठी आपण दुसऱ्या साईडने आपल्या तुतीची लागवड करणार आहे। आता याचा डिस्टन्स तुम्ही 1.5 फूट किंवा 2 फुटाच्या अंतरावरती पण लागवड करू शकता। 1 फुटाच्या वरती केली तरी चालेल। आता आपल्याकडे काठ्या किती आहेत, ते स्टिक किती आहेत अवेलेबल, त्यानुसार आपण आपल्या तुतीची लागवड करणार आहे। आता हे करत असताना मी तुम्हाला दाखवतो की कसे हे करणार आहे। आता आपण काय करतो की थोड्याशा हे स्टिक घेऊ आणि या ठिकाणी आपण आता लागवड करायला सुरू करू। तर ह्या ठिकाणी आपण आपले मिरच्या आहेत ना, तर त्याच्या अपोजिट साईडने लावणार आहे। तर लावत असताना स्टिक अशी धरायची की हा डोळा त्याच्या वरच्या साईडला पाहिजे, की म्हणजे स्टिक ही काठी आहे ती उलटी नाही लावायची, ती सरळ लावायची जेणेकरून त्याची उगवण क्षमता आली पाहिजे, ती सरळ लागली गेली पाहिजे। आणि सरळ साधी सोपी पद्धत आहे ही, फक्त अशी खाली रोवून द्यायची। आणि या ठिकाणी जर एखाद्या ह्याला जर थोडी घाण असेल तर ती हे करून घ्यायची, ती साफ करून घ्यायची। मी आता 1 फुटाच्या अंतरावरती लावतोय की थोडी हाय डेन्सिटी होईल, पण नंतर परत मला लागवड करता येईल, कारण ह्यामधली उगवण क्षमता किती आहे, आधीच हीट जास्त आहे, उन्हाळा जास्त आहे, त्यामुळे आपण त्या गोष्टींची काळजी घेऊन 1-1 फुटाच्या अंतरावरतीच लावतोय। आणि हे खूप सोपं काम आहे। तुम्ही एकटे असाल किंवा तुमच्यासोबत कोणी असेल तर तुम्ही दोघंजणं पण ह्याची लागवड करू शकता। आता ह्यामध्ये तुम्ही ड्राय ह्यामध्ये पण करू शकता। आपण ह्या ठिकाणी पाणी भरलं आहे जेणेकरून आपली उगवण क्षमता चांगली व्हावी। आणि ह्या ठिकाणी अशी आपली तुतीची लागवड चालू आहे। थोडंसं पुढे येऊ दे, इकडून दाखव। खूप सोपी पद्धत आहे। आता ह्या ठिकाणी ही एक लाईन लावली आहे, ह्याच्यामध्ये जवळपास 2 फुटाचं अंतर आहे। तर ह्या ठिकाणी मी लगेच दुसरी पण घेतो आहे। ही आपल्याला लावत असताना फक्त स्टिक अशी उभी धरायची आणि खाली रोवून द्यायची। 1-1 फुटाच्या अंतरावरती आपण ती लावणार आहे। 1 डोळा आपण जमिनीमध्ये घालतो आहे आणि 2 डोळे वरती ठेवतो आहे। आता ह्या ठिकाणी तुम्हाला ही स्टिक दिसत असेल, ही जी स्टिक आहे ह्या ठिकाणी 1 डोळा आहे, इथे 2 आहे, हा 3रा आहे। तर आपण ही उभी रोवत असताना 1 डोळा आहे ना जमिनीच्या आतमध्ये जाईल याची काळजी घेणार आहे आणि बाकीचे 2 डोळे वरती। आता ही उलटी ही सरळ करून घ्यायची। तर अशी सोप्या पद्धतीने आपण, आता ही उलटी झाली माझ्याकडून चुकून, तर एकदा चेक करायचं आणि ती सरळ करून घ्यायची। ही अशी सोपी पद्धत आहे आपल्या तुतीच्या लागवडीसाठी। आता तुती आपण कशासाठी लावतो, तर तुती जास्त करून आपल्या शेळी पालनासाठी किंवा ह्याच्यासाठी बकरी पालनासाठी आपण शेळीला चारा म्हणून करतो, किंवा रेशीम उद्योगासाठी सेरिकल्चरसाठी आपल्या आळ्यांना की ज्या रेशीमच्या आळ्या असतात त्यांना फीडिंगसाठी, त्यांना खाण्यासाठी, त्या पानांसाठी आपण तुतीची लागवड करतो। तर ही झाली आपल्या अशा प्रकारे आपण आता पूर्ण ह्याला तुतीची लागवड करून घेणार आहे आणि खूप सोपी आहे आणि पटकन होऊन जाते। ह्याची आता उगवून आल्यानंतर मी तुम्हाला तर दाखवेलच की तुती उगवून आल्यानंतर त्याची छाटणी कशी करायची, त्याचे हे कसं करायचं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता दाखवणारच आहे। आणि शेळी पालन आता आपण सुरू केलेलं आहे कृषी दूध गोट फार्म, की यामध्ये आपण बोकड पालन करतो आहे। शेळी पालनाच्या सगळ्या गोष्टी की त्यांची काळजी कशी घ्यायची ते पण मी दाखवणारच आहे। हे आपलं चारा नियोजनामधलं आपली तुतीची लागवड आहे पहिली। तर अशा प्रकारे आपण आपल्या तुतीची लागवड करतो आहे। तुम्हाला जर यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। आता ही तुतीची लागवड अशा प्रकारे तुम्ही पटापट करून घ्या। जर तुम्ही पण जर शेळी पालन करत असाल किंवा रेशीम उद्योगासाठी जरी हवं असेल तरी पण तुम्ही करू शकता। एवढं यामध्ये कवर झाले, तर अशा प्रकारे आपण अखंड ही पूर्ण लाईन इथं तुतीची लावणार आहे। आणि अशाच आपल्याला तुतीची लागवड झाल्यानंतर ते उगवून आल्यानंतर काय करायचं, त्याची छाटणी कशी करायची, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या कृषी दूध कीर्तन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि परत एकदा ह्याचा डोळा हे बघून घ्या की तुम्ही ह्याची कटिंग कशी करायची। यातली एक हे दाखवतो, हे पहा। या ठिकाणी ही 3 ते 4 डोळा पद्धत ठेवली। आता ह्यामध्ये 1 डोळा माझ्याकडून जास्त झाला आहे, हे पहा, हा 1 डोळा, हा 2 आणि हा 3। तर ही आपण रोवताना एवढे खाली रोवणार आहे जमिनीत आणि हे 2 डोळे ओपन ठेवणार आहे की जिथून ते फुटणार आहेत।
तर अशा प्रकारे आपण याची लागवड करणार आहे. आणि एवढं स्टिक आहेत आपल्याकडं, ह्या अशा स्टिक तुम्ही हे करायच्या आणि 2 दिवस भिजत घालायच्या आणि तुतीची लागवड अशा प्रकारे तुम्ही करू शकता. आणि अजून व्हिडिओसाठी आपल्या कृषी दूत केतन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि फॉलो करायला विसरू नका. तुमचा हक्काचा चॅनल कृषी दूत केतन. नमस्कार.